2 ऑक्टोबर 2 व्यक्तींचा जन्मदिवस. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री. या निमित्त आपण इथं एकत्रित जमलो आणि विशेष म्हणजे आज आपण स्वच्छताही केली. खूप छान प्रसन्न वाटायला लागलं आणि हेच अभिप्रेत होतं महात्मा गांधींना आणि लाल बहादूर शास्त्रींना. सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग या विचाराचे ते लोक. साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी अशा पद्धतीनं आता वराडे सर आणि डोके सरांनी खूप माहिती सांगितलेली आहे. मी काही जास्त माहिती सांगणार नाही, पण एवढंच सांगेन, हे जे एवढे लोक आलेले आहेत हे गांधीजींच्या विचाराने प्रेरित झालेले आहेत. तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करूया. आणि जे स्वच्छता करावं लागते, खडे वेचावं लागतात म्हणून टाळणारे घरात बसलेले किंवा बाहेर काहीतरी कामं करत बसलेले वाईट वाटतंय. दसरा काढायला आता सुद्धा गेल्यावर दसरा काढता येतो आपल्याला, पण एक आपलं कर्तव्य म्हणून आता मी सुद्धा खराटा हातात घेतला की नाही. मला वाटायला पाहिजे तर नाही मी मुख्याध्यापक मी कशाला घेऊ नाही. आपण अशा कामाच्या वेळेला अजिबात लाजायचं नाही. मग तुमचं गाव स्वच्छ करायचं असू द्या, तिथं सुद्धा मी पुढे राहीन हे लक्षात घ्या. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की गटर काढायचे आहे, स्वच्छता करायची आहे, झाडायचं आहे म्हणून आपण मागे राहायचं, आपलं ते काही काम नाही आहे. नाही 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 असं नाही आहे. ते करायचं ते हलकं काम नाही आहे. आपल्यामुळं तिथं स्वच्छता होणार आहे आणि स्वच्छता झाल्यामुळं तिथलं वातावरण प्रसन्न राहणार आहे का नाही. मग वातावरण प्रसन्न असेल तर कसा हलू वाटते का सांगा बरं. आता बसलो आपण सगळं मस्त प्रसन्न वाटतं का नाही. त्यामुळं तुम्ही लाजू नका. काम करायला अजिबात कुठलंही लाजायचं नाही. शेजाऱ्याचं एखाद्या वेळेला काही कार्यक्रम असेल आणि तिथं थोडंसं आपल्यामुळं घाण वाटत असेल म्हणजे आपल्या दारामुळं वगैरे त्यांच्या कार्यक्रमासाठी आपण आपलं घर दार सगळं स्वच्छ करायचं. वेळ पडली तर त्यांचं सुद्धा दार स्वच्छ करायला काहीच हरकत नाही. कमीपणा वाटून घ्यायचा नाही, कारण त्याच्यामुळे एक वातावरण चांगलं निर्माण होतं. आणि मला काही लोकांनी म्हटले की बाबा तुम्ही खडे वेचायला लावताय, काटक्या वेचायला लावताय, कचरा वेचायला लावताय. हे तर पहिलं काम असतं शाळेत. पहिला संस्कार आहे हा. शाळेत आल्यानंतर पहिला संस्कार आहे ते स्वच्छतेचा आणि ते आपल्याला मिळणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही कामाला लावतो आणि तुमच्या बरोबर मी सुद्धा करू लागतोय हे लक्षात घ्या. त्यामुळं कुठल्याही पालकांचा गैरसमज होऊ देऊ नका. त्यांना सांगायचं की हा एक संस्कार आहे. शिक्षणाच्या बाबतीत सांगितलं, शिक्षण कधीही वाया जात नाही. शिक्षण चांगलं झालं पाहिजे. शिकवणे पेक्षा शिकणे हे फार महत्वाचं आहे. शिकण्याची इच्छा जास्त असेल तर तो शिकतो आणि शिकण्याची इच्छा नसेल तर किती शिकवलं तरी तो शिकत नसतो. म्हणून शिक्षण घेत असताना शिकण्याची इच्छा बाळगून शाळेत यायचं आहे आणि मग आपण त्या शाळेमध्ये चांगलं शिक्षण घेणार आहोत. शिक्षण सगळीकडे सारखंच आहे. शिक्षणात काही बदल असणार नाही. अभ्यासक्रम तोच आहे. पण तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि तुम्ही ते स्वीकारणं, घेणं, आत्मसात करणं हे फार महत्वाचं आहे. आणि तुम्ही जेवढं चांगल्या पद्धतीने कराल तेवढं तुम्हाला लवकर चांगलं शिक्षण मिळेल आणि त्या शिक्षणाचा उपयोग तुम्हाला व्यवहाराशी जोडायचा आहे. कुणाशी? व्यवहारात आपण जर वागत असेल तर या शिक्षणाचा उपयोग तिथं काय होईल त्याची सांगड घालायची आहे. म्हणजे व्यवहार ज्ञान सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. अशा पद्धतीनं आपण घडत राहायचं आहे. परिस्थिती आडवी येणार नाही, येऊ द्यायची नसते. कुठलीही परिस्थिती
आडवी येणार नाही. का? तर आपण मनापासून शिकतोय. आपण जर मनापासून शिकत असेल तर आर्थिक परिस्थिती असेल किंवा सामाजिक परिस्थिती असेल, कसलीही परिस्थिती असली तरी ती आपल्याला काही करू शकणार नाही. म्हणून शिक्षण व्यवस्थित घ्या आणि शाळेत जे काही संस्कार चांगले होतात ते चांगले वळण लावून घ्या. आणि वळण चांगलं लागलं, शिस्त लागली की मग आपलं आयुष्य बदलून जातं. आणि अनेक संकट येत असतात, त्या संकटावर मात करण्याचं काम आपल्याला ह्या शिक्षणाच्या मदतीनं करायचं असतं आणि ते आपण करू शकतो. म्हणून शिक्षण घ्यायचं आहे. म्हणून मधूनच शिक्षण सोडून देऊ नका. आता त्यावेळेची परिस्थिती येते म्हणून लाल बहादूर शास्त्रींनी शिक्षण सोडून दिलं, पण आता आपल्याला तशी परिस्थिती नाही. खूप बोलता येतंय, खूप बोलायचं असतं, पण वेळेअभावी मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.